कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग, काय म्हणताय? गुड मॉर्निंग मॅडम, मी मस्त मजेत। मॅडम, आज तुमच्या 2 महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत। बर, आणि हो, सेक्रेटरी साहेबांचा फोन आलेला। बापरे, काय म्हणून? घाबरण्याचं काही कारण नाही। इनफॅक्ट त्यांनी तुमचं अभिनंदन करायला फोन केला होता। आपण ड्रग्सची जी कारवाई केली आहे ती उत्तम चालली आहे म्हणून। अरे वा, खरंच? हो, एकंदरीत आळा बसलाय आणि आपण जे काम करतोय त्याचे रिपोर्ट सरांपर्यंत पोहोचले। गुड। खरं तर यात अर्जुनचं पण तितकंच कौतुक आहे। अर्जुन सरांनीच तर कारवाई केली, त्यांनी उत्तम कामगिरी केली। काय झालं मॅडम? काय विचार करताय? नाही, काय तोंडे, काल अर्जुन आणि मी एका ठिकाणी अडकलो होतो। काय सांगताय? कसे? माँ, आता कोणीतरी माझ्या मागे मागे येत होतं। कुठे? चौराच्या जुन्या घराजवळ। माझ्या घराजवळ एक संशयास्पद व्यक्ती आढळला। आपण लगेच जाऊन बघू। इथं कोणतरी राहते बरं का? झालं आणि आज तिने बुके पाठवला आणि खाली सॉरी लिहिलं होतं आणि ते पण घरी पाठवला। सर सॉरी बोलले म्हणजे ऐकून बरं वाटलं। नाही, ते नाही माहिती मला, पण काय तोंड मला कळतच नाहीये काही। काल म्हणाला की आपल्या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या आणि आज असं अचानक बुके, काल म्हणायचं की आपण आता लांब राहूया आणि आज म्हणायचं सॉरी। मला नाही कळते काय। मॅडम, मला असं वाटतं की हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्ही एकदा स्पष्ट त्यांच्याशी बोला। काय तोंडे, खरं सांगू का, मला तर भेटणं नको वाटतंय। कामाच्या निमित्ताने आमचं भेटणं सतत होतंय आणि त्याचा साखरपुडा झालाय हवा आता, तो त्या टेन्शनमध्ये। आणि मला आता असं वाटतं की माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण नको यायला। मॅडम, असं काही होणार नाहीये, तुम्ही निगेटिव्ह विचार करताय। नाही काय तोंडे, मी निमित्त ठरू शकते माहितीये मला। नाही मॅडम, मला असं वाटतं की या संदर्भात बोलायला तरी तुम्ही एकदा त्यांना भेटाच। आज येणार आहे का? हो, येणार आहेत ना। ठीक आहे, तो आला की कळवा मला, मी बोलते। येस या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।